शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपण आज तांदलवाडी या ठिकाणी आहोत आणि आजची तारीख आहे 5 मे 2026. ही जी केळीची लागवड आपल्याला दिसते आहे ही बदलत्या हवामानानुसार बदलती पीक पद्धती याचं उत्तम उदाहरण आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे रेस बेड आहे, म्हणजे या ठिकाणी हा गादी वाफा आहे आणि या ठिकाणी हे सनची लागवड केलेली आहे, म्हणजे पश्चिम दिशेला. ही इकडं पूर्व दिशा आहे आणि इकडं पश्चिम दिशा आहे आणि मध्ये या ठिकाणी जर बघितलं आपण तर हे केळीचं रोप, ऊतीसंवर्धित केळीचं रोप या ठिकाणी लावलेलं आहे. मित्रहो, ही ड्रीप आहे, म्हणजे हा गादी वाफा आहे, हा क्रॉप कव्हर या ठिकाणी लावलेला आहे आणि हा सन हेम्प आहे की जेणेकरून पश्चिमेकडे सूर्य कलल्यानंतर त्याची जी सावली आहे ही सावली याच्यावर पडणार आहे, ह्या रोपावरती. पर्यायाने त्याचं संरक्षण होणार आहे. आणि या रणरणत्या उन्हामध्ये जवळजवळ सध्या जे टेम्परेचर चालू आहे ते टेम्परेचर 45-44 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत टेम्परेचर आज इथे आहे. तर ही बदलत्या हवामानानुसार बदलती पीक पद्धतीचं हे एक उत्तम उदाहरण आहे केळी लागवडीचं. तर शेतकरी बांधवांनी असा आदर्श घेऊन आपल्याकडे जे पिकं आहेत त्या पिकांनुसार आपण त्या ठिकाणी जी आपली जी प्रचलित पद्धती आहे तिच्यामध्ये थोडा बदल केला तर निश्चितच आपल्याला उत्पादन येऊ शकतं आणि जे व्हॅल्यू ऑफ टाईम ज्याला म्हणतो आपण, आता लागवड केल्यानंतर पुढच्या वेळेस हार्वेस्टिंगला बरोबर 10-11 महिन्यांनी ही बाग हार्वेस्टिंगला येणार आहे. त्यावेळेस भाव चांगला राहणार आहे. म्हणजे आपल्याला जी टाईम व्हॅल्यू जी आहे ती या ठिकाणी आपल्याला कॅप्चर होणार आहे. धन्यवाद. थँक्यू.